1972 ते 1974 या काळामध्ये महाराष्ट्रातल्या परभणी जिल्ह्यातल्या मानवत या अत्यंत छोट्या अशा गावामध्ये, खरं तर आज हे छोटं गाव नाहीये, पण आपण 1970 बद्दल बोलतोय मंडळी. त्याच्यामुळे त्यावेळेला हे अत्यंत छोटं आणि अत्यंत दुर्लक्षित असं केलेलं गाव होतं आणि ज्या गावामध्ये या फक्त 2 वर्षांच्या काळामध्ये तब्बल 7 ते 8 खून होतात. आणि मग त्यावेळेला मुंबईहून एक स्पेशल CID ऑफिसर रमाकांत कुलकर्णी यांना बोलावलं जातं आणि त्यांच्या खांद्यावरती मग सरकारकडनं एक खूप मोठी जबाबदारी ठेवली जाते की बाबा रे, तुला लवकरात लवकर हा खुनी कोण आहे त्याचा शोध लावायचा आहे. खरं तर आता हा काळच असा होता की दुपारी सुद्धा लोक बाहेर निघायला घाबरायची आणि लिटरली अख्ख्या गावातली कुठलीही व्यक्ती ही खुनी असू शकते असा अंदाज सगळेच जण लावत होते. आता विचार करा की नक्की त्यावेळेस लोकांच्या मनात काय काय वादळ असतील, म्हणजे किती घाबरलेले ते असतील आणि कशा पद्धतीने ते या सगळ्या गोष्टींना सामोरं गेले असतील. बरं, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आता मानवतमध्ये घडलेल्या सगळ्या खून प्रकरण, म्हणजे कोणी केली, का केली, कशासाठी केली, काळी जादू, या सगळ्या गोष्टींचा डिटेल जो व्हिडिओ आहे तो आपण ऑलरेडी बनवलेला आहे चॅनलवरती. जर तुम्ही अजून पाहिलं नसेल तर तो प्लीज सगळ्यात आधी बघा आणि मग या चॅनलवरती नक्की या. आता मानवत मर्डर्स ही वेबसिरीज 4 ऑक्टोबरला म्हणजेच काल रिलीज झाली आणि संपूर्ण वेबसिरीज ही 8 एपिसोड्समध्ये विभागलेली आहे. काही एपिसोड्स हे अर्ध्या तासाचे आहेत, काही 40 मिनिटाचे आहेत, तर शेवटचा एपिसोड हा तब्बल 1 तासाचा आहे. आणि म्हणूनच तुम्ही जर का एक बिंज वॉच करू पाहत असाल तर तब्बल तुम्हाला 5.5 तास मोजावे लागणार आहेत. आता चला, सगळ्यात पहिली गोष्ट तर मी सांगणार आहे की हा जो रिव्ह्यू आहे हा स्पॉइलर फ्री आहे, म्हणजे नक्कीच तुम्ही हा संपूर्ण रिव्ह्यू आरामात बघू शकता आणि टेन्शन फ्री होऊन बघू शकता. चला तर पटापट डिस्कस करूया नक्की मानवत मर्डर्स ही वेबसिरीज एक वेबसिरीज म्हणून कशी आहे, टेक्निकल ॲस्पेक्ट्स किंवा एक सिनेमा लव्हरचा जो माझा पॉइंट ऑफ व्ह्यू आहे ना त्याच्या दृष्टिकोनातनं. अकरा बकरा उकरा मारा पुरून टाका. कास्टिंग बद्दल बोलायचं झालं तर सई तामणकर, सोनाली कुलकर्णी, आशुतोष गोवारीकर, मकरंद अनासपुरे, किशोर कदम, विठ्ठल काळे हे सगळे जण आपल्याला वेबसिरीजमध्ये दिसत आहेत. आणि मी जेन्युइनली सांगते, कारण मी अभिनयाबद्दल आता बोलते आहे, तर अख्खी वेबसिरीज जर का कुणी डायरेक्ट अशीच्या अशी गिळली असेल, ऑफकोर्स सगळ्यांनी उत्तम काम केलेलं आहे, कोणाचबद्दल आपण बायस नाही आहोत, पण त्यातल्या त्यात या दोघींनी मी सांगते वेबसिरीजमध्ये ज्या पद्धतीने काम केलंय ते इतकं वाखाणण्याजोगं आहे आणि त्याचं कौतुक हे व्हायला हवं. मी बोलतेय सई तामणकर हिने समिंद्री ही जी भूमिका प्ले केली हिच्याबद्दल आणि रुक्मिणीची भूमिका प्ले केलेली आहे सोनाली कुलकर्णी हिच्याबद्दल. सोनाली कुलकर्णी आणि सई तामणकर या दोघी वाघिणींनी जी ही वेब सिरीज एक अनादर लेवलला उचलून धरली आहे ना, बाप काम केलंय दोघींनी. बरं, आता यांच्या व्यतिरिक्त जर का रमाकांत कुलकर्णी जे स्पेशल CID ऑफिसर आहेत त्यांची भूमिका आशुतोष गोवारीकर यांनी प्ले केलेली आहे, जे स्वतः एक रायटर, प्रोड्युसर, डिरेक्टर आहेत. हिंदी सिनेमासृष्टीतलं खूप मोठं नाव आहे आणि बऱ्याच वर्षानंतर ते परत मराठीमध्ये आपल्याला काम करताना दिसणार होते, त्यामुळे त्यांचा सुद्धा अभिनय खूप खूप कन्व्हिन्सिंग आपल्याला वाटतो. ही संपूर्ण वेबसिरीज खरं तर फुटप्रिंट्स ऑन द सँड ऑफ क्राईम या एका पुस्तकावर आधारित आहे, जे स्वतः CID ऑफिसर रमाकांतजी कुलकर्णी यांनी लिहिलेली आहे. आणि त्याच्याचमुळे मला असं वाटतं क्रिएटिव्ह लिबर्टीच्या नावाखाली फारसे काही बदल नसावेत केलेले, कारण ज्या पद्धतीचा छोटं छोटं डिटेलिंग आपल्याला या वेबसिरीजमध्ये पाहायला मिळतात, स्पेशली आता कारण 1970चा काळ आहे, तर तुम्हाला त्यावेळेसची वाहनं म्हणजे बसेस, व्हेकल्स, त्याच्यानंतर लोकांचे कपडे, चपला, पिशव्या, मेकअप, साड्या, कॉस्ट्यूम, हेअर, त्याच्यानंतर रस्ते, मार्केट, दुकानं, लोक आणि भाषा, आणि हे सगळं काही तुम्हाला त्या पद्धतीचं दाखवणं गरजेचं होतं. आणि डिरेक्टर म्हणजेच आशिष बेंडे यांचं इथे अतिशय उत्तम असं काम आपल्याला पाहायला मिळतं. खूप सखोल अभ्यास त्यांनी केलेला आहे, आपल्याला प्रकर्षाने जाणवतं. खरं तर आर्म पॅम्पलेट हा त्यांचा आशिष बेंडे यांचा या अगोदरचा जो सिनेमा होता तो मला खूप आवडला होता. अत्यंत वेगळ्या पद्धतीचा सिनेमा होता आणि डेफिनेटली मराठी सिनेमासृष्टीला अशा आता नवीन दिग्दर्शकांची गरज आहे, जे थोडंसं नवीन चष्म्यातून काहीतरी बघण्याचा प्रयत्न करताय आणि आपल्याला सुद्धा एक नवीन चष्मा दाखवून त्यातनं काहीतरी वेगळं दाखवण्याचा प्रयत्न करताय. त्यामुळे मला असं वाटतं की या प्रकारचे जे दिग्दर्शक आहेत ते आता डेफिनेटली काळाची गरज ठरतायत आणि त्याचंच हे उदाहरण आहे मानवत मर्डर्स. आता मंडळी, मानवत मर्डर्स ही म्हणजे मूळतः मराठीमध्ये बनलेली वेबसिरीज आहे. ऑफकोर्स ही साऊथच्या 1 ते 2 भाषांमध्ये सुद्धा आहे, त्याचबरोबर हिंदीमध्ये आहे, त्याचबरोबर बंगाली भाषेत सुद्धा याचं एक आपल्याला डबिंग दिसतं आणि संपूर्ण वेबसिरीज तुम्ही सोनी लिव्ह ॲपवरती बघू शकता. सो आता आपण स्ट्रेट अवे बोलूया या सिनेमाच्या सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्याबद्दल, ती आहे काळी जादू. आता काचू पाकू म्हणजे नक्की या शब्दाचा काय अर्थ आहे ते मी नाही सांगणार, ते तुम्हाला ही वेबसिरीज बघावी लागेल या शब्दाचा अर्थ काढण्यासाठी.
पण काळी जादू, टोटका, त्याच्यानंतर जे करणी केलं जातं, भानामध्ये केलं जातं, किंवा जे गंडा दोऱ्याने ज्या ज्या गोष्टी केल्या जातात किंवा ज्या अंधश्रद्धा असतात, पारावरती बसलेला मुंजा असतो आणि मग त्याला कसे नरबळी हवे असतात, या सगळ्या अंधश्रद्धेच्या आजूबाजूला फिरणारा हा जो क्राफ्ट आहे, अत्यंत सुंदररित्या आपल्या सगळ्यांसमोर तो मांडलेला आहे. ऑफकोर्स उणिवा आहेतच, पण त्यातल्या त्यात मी असं म्हणेन की कारण काळी जादू आणि या गोष्टी खूप डार्क आणि इंटेन्स आहे, कारण ही संपूर्ण वेबसिरीज एक सस्पेन्स थ्रिलर जॉनरातली मोडते. त्याच्यामुळे तुम्हाला शेवटपर्यंत तो सस्पेन्स बनवून ठेवणं खूप गरजेचं होतं. आणि दिग्दर्शक आणि लेखक या गोष्टीमध्ये अत्यंत व्यवस्थितरित्या ते सस्पेन्स थ्रू आउट द वेबसिरीज आपल्याला मेंटेन करताना दिसतात आणि ते खऱ्या अर्थाने खूप खूप वाखाणण्याजोगे आहे. डिरेक्टरचा पॉईंट ऑफ व्ह्यू बद्दल जर का बोलायचं झालं तर काही रेफरल कनेक्टिंग सीन्स आहेत. म्हणजे एक्झाम्पल द्यायचं झालं तर एका ठिकाणी समजा पॅरलली 2 स्टोरीज सुरू आहे. एका ठिकाणी जर का कोणी स्मोकिंग करण्यासाठी काडी पेटीतली काडी जर का खेचत असेल तर तिथे स्मोक करताना न दाखवता दुसरीकडे त्याच छोट्याशा एक ठिणगीचं रूपांतर कसं मोठ्या आगीत होतं आणि तो एक जो रेफरल जो त्यांनी एक कनेक्टिंग पॉईंट ऑफ व्ह्यू दाखवलाय तो मला खूप आवडला आणि तो थ्रू आउट द वेबसिरीज तुम्हाला 5 ते 6 ठिकाणी बघायला मिळतो. दॅट वॉज व्हेरी सरप्रायझिंग एलिमेंट फॉर मी, कारण या पद्धतीचा कॉन्टेंट ड्रिव्हन जो एक असतो ना सिनेमा किंवा वेबसिरीज, हे मराठी सिनेमासृष्टीमध्ये फार काही नाही बघायला मिळत आणि त्याच्याचमुळे या वेबसिरीजचं कौतुक करायला पाहिजे. आता मंडळी, या वेबसिरीजमध्ये खूप जास्त शिवागीळ आहे आणि अशा शिव्या आहेत ज्या लिटरली म्हणजे 2 बायका सुद्धा बेअर नाही करू शकत. त्याच्यामुळे तुम्ही आपल्या आई बाबांसमवेत किंवा आपल्या लहान मुलांसमोर ही वेबसिरीज बघू शकत नाही. आणि एनी विच वेज जर का व्हायलन्सबद्दल बोलायचं झालं तर ही 18+ आहे, म्हणजे एज रेस्ट्रिक्टेड आहे. त्याच्यामुळे 18 वर्षांच्या खालच्या मुलांना प्लीज ही वेबसिरीज बघू देऊ नका. आणि त्यातल्या त्यात जर का कोणी आपल्या फॅमिलीमध्ये थोडं वयोवृद्ध असेल, हलक्या काळजाचे असतील, ज्यांना फार जास्त व्हायलन्स आणि या गोष्टी सहन होत नाहीत किंवा ते डिस्टर्ब होऊ शकतात मेंटली, तर प्लीज या वेबसिरीजपासून त्यांना दूर ठेवा. बाकी आपल्या एज सारखी जी दणगट आणि सस्पेन्स ड्रिव्हन ज्या फिल्म्स असतात किंवा कॉन्टेंट असतो ते बघणारे जे किडे असणारे जे लोक आहेत ना आपल्यासारखे, त्यांना आरामात ही वेबसिरीज तुम्ही दाखवा आणि बघा सुद्धा. आता ज्या गोष्टी मला आवडल्या त्या पटापट मी सांगणार आहे. अभिनयाबद्दल जर का मी बोललेच आहे तर अजून एका व्यक्तीचं मी नाव घेईन आणि विठ्ठल काळे. आता या वेबसिरीजमध्ये त्यांचा एक छोटासा सीन आहे जिथे त्यांना काही काळ एका रूममध्ये बंद केलं जातं आणि खूप तासानंतर ज्यावेळेला तुम्हाला एक पाण्याचा ग्लास ऑफर केला जातो त्यावेळेला तुमच्या चेहऱ्यावरचे हावभाव कसे असायला पाहिजे आणि त्या वेगवेगळ्या अभिनयाच्या छटा तुम्हाला विठ्ठल काळे यांच्या चेहऱ्यावरती त्या एका छोट्याशा सीनमध्ये पाहायला मिळतात आणि ते लय भारी होतं. दुसरी गोष्ट की 7व्या आणि 8व्या एपिसोडमध्ये जे प्लॉट ट्विस्ट टाकलेले आहेत आणि स्पेशली जो क्लायमॅक्स बांधलाय राव, ह्याच्यापेक्षा मोठे मासे, तर तिकडे बी लक्ष द्या. खूप मजा येणार आहे तुम्हाला ते बघताना आणि तुम्हाला भारी वाटणार आहे आणि पैसा वसूलवाली फिलिंग येणार आहे. ज्या पद्धतीचा क्लायमॅक्स त्यांनी सांगितलेला आहे, लिटरली 1 तासांचा एपिसोड आहे 8वा एपिसोड, पण तो वर्थ वॉचिंग असणार आहे आणि इथून मागे घेतलेली जी मेहनत आहे 7 एपिसोडची ती तुम्हाला तिथे त्याचं फळ मिळणार आहे. आता पटापटा येते मी नेगेटिव्ह गोष्टींवरती. सगळ्यात पहिली नेगेटिव्ह गोष्ट, बापरे, पहिले 4 जे एपिसोड्स आहेत ते इतके कंटाळवाणे आहेत, इतका लोज स्क्रीन प्ले आहे, इतका म्हणजे तुम्हाला खूप संयम ठेवावा लागणार आहे, खूप पेशन्स आणावा लागणार आहे स्वतःमध्ये. तुम्हाला प्रत्येक 10 मिनिटांतर असं वाटेल यार काय चाललंय स्क्रीनवरती, यार म्हणजे किती, अरे आवरा रे, अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. लिटरली तुम्हाला असं फील होतं कारण इतके स्ट्रेच केलेल्या गोष्टी आहेत अननेसेसरी. म्हणजे आता दरवाजातून ते निघतायत, बाहेर येत आहे, मग परत तिथून खाली येताना सीन, मग परत तिथून एक कट लागतो, परत तिथून पुढे येताना सीन, परत एक कट लागतो, परत गाडीत बसताना सीन. हे अत्यंत शॉर्ट करून तुम्ही डायरेक्ट तिथून निघाले, कट टू गाडीमध्ये बसून दाखवू शकले असते. बट दॅट्स व्हॉट आय एम ट्राईंग टू से की अत्यंत जास्त स्ट्रेच केलेला अननेसेसरी असे पहिले 4 एपिसोड्स आहेत. जर तुम्ही स्वतः तिथे सर्वायवल करू शकलात तर तुम्ही ही वेबसिरीज 5 पासून पुढे तुम्हाला बघताना मजा येईल. पण जर तुम्ही तिथेच हार मानली किंवा गिव्हअप केला, जे की सगळ्यात जास्त चान्सेस आहेत कारण त्या पद्धतीचाच तो स्क्रीन प्ले आहे, तर म्हणजे मग मी तर म्हणेन की मग 4 एपिसोड बघवतच नसतील तर मग ही वेबसिरीज नाही आहे तुमच्यासाठी. पण धैर्य ठेवा, संयम ठेवा, पेशन्स आणा आणि जर 4 एपिसोड्समध्ये तुम्ही स्वतःला व्यवस्थितपणे सांभाळू शकलात तर तिथून पुढे तुम्हाला ही वेबसिरीज वर्थ वॉचिंग ठरणार आहे. आता मंडळी, अजून एक निगेटिव्ह पॉईंट असं की या वेबसिरीजचं म्युझिक फार काही असं खूप डार्क इंटेन्स असं काही नाही आहे, म्हणजे जे अपेक्षित होतं. कारण या पद्धतीच्या जे वेबसिरीज असतात त्यांचं म्युझिक त्या लेवलचं डार्क आणि इंटेन्स असणं खूप गरजेचं होतं, पण या वेबसिरीजमध्ये तसं आपल्याला नाही बघायला मिळत. ओकेश म्युझिक आहे. देवीचा उत्तमराव आणि रुक्मिणी यांचा हातभट्टीचा व्यवसाय जोरात सुरू.
बाकी येस ओव्हरऑल सगळ्या गोष्टी जवळून आलेल्या असं मी तरी पण म्हणेन, कारण मी या वेबसिरीजला देईल 3.75 स्टार्स आउट ऑफ 5, म्हणजेच 4.5 स्टार्स आउट ऑफ 5. खरं तर मी 3.5च देणार होते, पण कारण अभिनयाबद्दल अगेन मी सांगते, समिंद्री आणि रुक्मिणी याच्या 2 बहिणींच्या भूमिका सई तामणकर आणि सोनाली कुलकर्णीने प्ले केलं आहे. कमालीचं काम केलं राव त्यांनी. आता मी कन्क्लुजनवर येते. तर ही वेबसिरीज जी आहे ही निव्वळ 15 रुपये 1 क्वार्टर. पांढऱ्या देवाची 11 मंदिरं, त्याच्यानंतर नरबळी, अंधश्रद्धा आणि सगळ्यात महत्त्वाचा एक मेसेज देऊन जाते, ते म्हणजे असं की श्रद्धा आणि अंधश्रद्धा ह्याच्यामध्ये एक अत्यंत फाईन लाईन आहे आणि ही फाईन लाईन तुम्हाला अत्यंत सुंदररित्या या वेबसिरीजमधनं एक्सप्लेन केलेली आहे. ती जर का तुम्हाला कळली असेल तर कॉमेंट सेक्शनमध्ये थोडासा वेळ घ्या, पण हे टाईप करायला प्लीज विसरू नका. आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत प्लीज असे जे क्राफ्ट जे मराठी सिनेमांकडनं येत आहेत पुढे त्याबद्दल चर्चा होत राहणं गरजेचं आहे. आणि त्याच्याचमुळे कॉमेंट सेक्शनमध्ये मला मानवत मर्डर्स याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे ते कळवायला प्लीज विसरू नका. आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पीस आउट.